PCOS पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ह्याचं आपण वेगवेगळी जी लक्षणं पाहिली त्याच्यामध्ये आपण 3 ग्रुप केले. 1 इज ऑफ कॉस्मेटिक सिम्पटम्स, 1 जनरल सिम्पटम्स आणि 3rd आहे तो आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे काही सिम्पटम्स. तर कॉस्मेटिकमध्ये आहे की ॲक्ने, अननेसेसरी हेअर ग्रोथ ऑन फेस ह्यासारखी लक्षणं आहेत की डार्क स्किन होते. जे जनरल सिम्पटम्स पाहिले त्याच्यामध्ये ओबेसिटी, मग डायबिटीस हे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पाहिले. जेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येतो तर स्त्रियांमध्ये अनियमित पाळी आणि गर्भधारणेला अडचणी येणं ह्या 2 गोष्टी मुख्यतः दिसून येतात. जेव्हा पाळी अनियमित असते आणि गर्भधारणेला अडचण येते तर ह्या दोन्ही गोष्टींचं रूट कॉज एकच आहे, ते म्हणजे अनओव्हुलेशन, की ओव्हुलेशन योग्य वेळेला न होणं ह्याच्यामुळे पाळी पण उशिराने येते आणि गर्भ राहायला पण अडचणी येऊ शकतात. अनियमित पाळीमध्ये अगदी 3-3, 4-4 महिने, वर्ष-वर्षसुद्धा पाळी येत नाही आणि मेडिसिन्स घेऊन पण काही स्त्रियांना पाळी यायला डिले होतो, वेळ लागतो. आणि जर आपण कन्सेप्शन पाहिलं तर साधारण PCOS असणाऱ्या महिलांना, नॉट नेसेसरी की सगळ्यांनाच, पण एक 30 ते 40% महिलांना PCOS असल्यानंतर ओव्हुलेशन होत नसल्यामुळे कन्सेप्शनला वेळ लागतो. तर ओव्हुलेशनचं मी तुम्हाला हे युट्रसच्या मॉडेलवर दाखवते की हे आपलं ओव्हरीज आहेत, राईट अँड लेफ्ट ओव्हरीज. तर आयदर साईडनी जेव्हा ओव्हुलेशन होतं तर ही प्रक्रिया होत नाही. ह्या साईडनी राईट किंवा लेफ्ट साईडनी जेव्हा ओव्हुलेशन होतं तर एक स्त्रीबीज बाहेर फुटून पडतं. दर महिन्याला एक स्त्रीबीज फुटून बाहेर पडत असतं. पण जेव्हा ही प्रक्रिया थांबते तर तिथे आपण कारणं शोधतो की असं का होतं. तर PCOS हे त्याचं लिडिंग कॉज आहे. अँड्रोजेन्स हाय होणं म्हणजे मेल हॉर्मोन्स हे स्त्रियांमध्ये वाढणं हे मुख्य कारण असतं. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो शरीरामध्ये, त्याच्यामुळे फॅट डिपॉझिशन वाढतं आणि झपाट्यानं वेट गेन होतं. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर बऱ्याच स्त्रियांना वाटतं की आपल्याला काहीतरी एक गोळी द्यावी अशी, किंवा काहीतरी एक मेडिसिन असं असलं पाहिजे की ज्याने माझं PCOS क्युअर होईल. पण देर इज नो सिंगल रेमेडी फॉर PCOS. एकच औषध त्याला पूर्ण बरं करू शकत नाही. तर मी अशा वेळेला जेव्हा तुम्हाला अनियमित पाळी असेल, लग्नानंतर 1.5 ते 2 वर्षानंतर पण गर्भधारणा व्हायला अडचणी येत असतील, तर आपण जेव्हा आपले हॉर्मोनल स्टडी करतो, सोनोग्राफी करतो, तर सोनोग्राफीमध्ये सिस्ट्स असणं आणि काही हॉर्मोनल चेंजेस असणं ह्या गोष्टी असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आणि जर अलॉंग विथ मेडिसिन्स, देर आर फ्यू मेडिसिन्स की आपण ते देऊ शकतो, निश्चितच गोष्टी रिव्हर्ट होतात, ओव्हुलेशन प्रॉपर व्हायला सुरुवात होते. पण आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी ऑल्सो, ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑल्सो आपल्याला सगळे हॉर्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी फक्त मेडिसिनवर अवलंबून न राहता जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर पण भर दिला तर आपल्याला हेल्दी प्रेग्नन्सी विथ द हेल्दी आउटपुट ह्या गोष्टी अचीव करता येतात. तर PCOS ही कंडिशन आपण अलॉंग विथ मेडिसिन, विथ डॉक्टर्स कन्सल्टेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण ही कंटिन्यू करून आपलं एक छान हेल्थ अलॉंग विथ द गुड मेन्स्ट्रुअल हेल्थ हे अचीव करू शकतो. तर PCOS इज चॅलेंजिंग, बट we should accept that challenge and follow all the things to achieve our health. Thank you.